तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. आज का माझ्या दारात आला बरं तुम्ही? एवढं मोठं मी देवगडवरनं आंब्याच्या पेट्या आणल्या, म्हणलं मित्र कंपनी जेवायला येणार आहे, आमरस करावा. तुम्ही येतो म्हणला आणि पसार झाला. हा, बाळासाहेब मोबाईल बंद करून बसलं. पाटील तुम्ही का बरं आला ना? ही दोघं येडी ती, तुम्ही तर आला पाहिजे. अध्यक्ष मी इकडचा आंबा खात नाही, माझं पोट बिघडतंय. इकडचा खात नाही? हा, माझ्या घरी आंबरे आहे 12 आंब्याची, आणि मी आंबरस खायला प्यायला कोणाला घरी बोलवत नाही. एक एक करंडी देतो आंब्याची. तुमच्या घरी, रामभाऊच्या घरी, बाळासाहेबाच्या घरी, सरपंचाच्या घरी. मग परवा बाजारात मावशी कशा काय आंबा घेत होते तिथं? गॅस आंब घेत नव्हती, आंब इकत होती. तुम्ही नीट बघत जा. वाटत असतील घेऊन जा आंबराय आमच्या घरी. नाही इकत होती. तुमचा हलकटपणा वाटायचं तर मी वाटलंय कारण आम्ही म्हणलं रामभाऊला आमरस खायला मिळत नाही, त्यांच्या घरी आमरस नसतो, आपल्या तरी घरी खायला घालावा. सुभाषराव, इतकं काय तुम्ही ताण देताय, इतकं काय तुम्ही ताण देताय? जणू काय ट्रकभर आंब्याचा आमरस केलाय. अहो 4 आंबा आणला असत्याला आमरस खायला का नाही आला? आमरस खायला का नाही आला? मागाच्या पासून ऐकून घेतोय. मग काय तर कधी बोलावले कोणाला? हा, आणा असलं तर आणा की शिल्लक पितो आता. रात्रीच नवरा बायकोने खाऊन टाकला, शिल्लक ठेवतो काय आम्ही? आंबरस करावं ती रामभाऊनी. देवगड म्हण नका, हापूस म्हण नका, रायवळ म्हण नका, तोतापुरी म्हण नका, केसर म्हण नका, बदाम म्हण नका, पिस्ता म्हण नका, सगळं आंब्याचा प्रकार एक करतो आणि आंबरस करतो. त्याला गुळवाणीची चव येत असेल. सगळ्या आंब्यांचा प्रकार असतो का आमरसात तुमच्या? Yes. मग मागच्या आठवड्यात अण्णांचा तुमचा कसे काय वाद झाला होता? मी मिटावला. मी पाटील काय झालं, ह्यांच्यात सगळ्या प्रकारच्या आंब्यांचा आमरस केला. सांगणं गरजेचं आहे. नाही, ऐकू दे काय. अण्णा म्हणले मी टेस्ट घेतो आंब्याची, तुम्ही का बसा. आमरसाची टेस्ट घेतो. अण्णा म्हटले. आणि अण्णा काय करायचं, थोडं घोट मारायचं. जेवायच्या आधी आमरस संपला, तुंबळ भांडण ह्यांच्या घरात. पण मग रामभाऊ कशाला ते बकासूर पाळलाय तुम्ही? हो पाटील, तुमच्या ताटाला भोका पाडली का त्या माणसानी? अजिबात नाही. त्या माणसाबद्दल मागे सुद्धा आदबीनं बोलायचं, नीट बोलायचं. मी माझ्या ससऱ्याला काही म्हणेन, तुम्हाला कोणी दिला अधिकार? लय इज्जत येत असतात इतके दिवस घर राहिला ना. तुम्ही आमचा नवरा बायको इकडून करता कुईवर असेल तो माझ्या घरनं हल्ला. कशाला तुम्हाला सासरा पुळका पाहिजे? नाही स्वाराव तुम्ही. कशाला सासऱ्याचा पुळका पाहिजे? इज्जतीनं राहावं माणसानं. आमरस खायला बोलावताय, आज तुम्हाला तरी मिळतं कधी? वाद कसं गप बसावं म्हणलं तर ही लय उठा बाबा, माणूस. उठा बाबा आमच्या घरनं. ह्याच्यामुळे तुमच्या घरी येतो. उठा. आम्हाला काय जाग्यावर येऊन तिथं बरं झालं राहू, तुम्ही वाद पेटला ह्यांचा. चला तुम्ही, चला चला कुठं चला, आपल्याला मुंबईला जायचंय, काय झालं? गाडीला बसायचं लगेच. काय झालं? ए, उठके. काय झालं? मला सांगा. आवा खुर्चीवर बसा, खुर्चीवर बसा. 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 ही अशी जागा, इथं माझा पुलाट आहे गिरगावचा पाटीला, इथं प्रीतीचा, आणि इथं सुनीलचा. माझ्या इकडं प्रीतीने 2 फूट बांधकामात सरकवलंय. प्रीती चिंटाणी. प्रीती चिंटाणे. काय कारण आहे? मी आता मला सनी म्हणला तुम्हाला बांधकाम आता पाया खाल्लाय त्याने. आणि तुम्ही कधी जागा घेतली तिथं? अहो जुनी जागा माझी ती, तेव्हा इंडस्ट्री मध्ये नव्हती ती पोरगी कामाला, नंतर आली. हा बरोबर आहे. पैसे आल्यावर मग तिने जागा घेतली. हा धर्मेंद्र माझे इथं 2 फूट सरायची काय कारण आहे?
माझ्या जागेत तिची 2 फूट सरायची काय कारण आहे? ए बाळो, अरे त्या प्रीतीला आणि त्या सनीला माझं नाव सांगायचं ना. ती म्हणली ती तुला ओळखत नाही ती. अहो धर्मेंद्र माझा क्लासमेट आहे. मी ह्यानं सांगितली भाड्याने हा आपल्याला गिरगाव पचला जायचंय. अरे, लाभार तरी किती माणूस बोलतो आजपर्यंत. हा कागद आणता का आम्हाला दाखवायला? कागद 7-12 आणता का त्या जागेचा? माझ्या नावाने 7-12 आहे. कुठे? हा मग ऑनलाईन सर्च करू द्या मला. करा काढा मोबाईल काढा करा सर्च राहू द्या, तुम्हाला नाही ते सापडायचं. तुम्ही चला. ह्यानं सांगितली गोट्याची मी भाड्याने. अरे बघू दे की. ए तू चाल के. अरे बघू दे ना. तुला तुझा भिकाऱ्या कटकट भगवाना बघू दे. माझी पहिल्यापासून माझी जागा तिथं आहे ती भगवाना तुला अरे दोन्हीने बाळ्या. मागितली. माझी 800 कोटीला जागा दोन्हीने ए. म्हटलं तिथं पाहिजे ए बाळ्या. 35 शेजारी. 1000 कोटीला इक. हितला घरचा वाद मिटव की. मी खलास करेन रामभाऊ तिथं जाऊन. माझी माझ्या जागा नको का तू तुझी नादी जागा? लागो. मग तू मित्र नसला म्हणून अरे काय? खलास कराय मग जाणं तिकडं आम्हाला कशाला आता- लिखी? अरे पहिल्यांदा बाळासाहेब तू घरातले देखणं मार नंतर माणसं मार. म्हणते मुंबई जागा घेतली 2 गिरगाव चौपाटीला तेच सांगतो. गिरगाव तिथनं समुद्रच. आणि तुमच्या जागेत शिरलेत ती. ती फिरतीने 2 फूट दाबलंय माझ्याकडे बांधकाम. यायला बड माणूस बोलतो 2 फूट शिरून द्यायचा. इकडे दाबलंय माझ्या बाजूला अहो, इथं- खाल्ल्याकडे. इथं गावात राहता तिथं समोर अशोक नरोट्याच्या तिथं तुम्ही उकरंडा टाकला 10 फूट त्याच्या जागेत शिरलाय तुम्ही. तो बोंबलत माझ्याकडे काल आला होता आणि तिथं 2 फूट शिरून द्यायचा हवे तुम्ही. हा तुम्हाला नाही गायचं माझ्यावर. ए कुत्र्या चल ना, माझा मित्र आहे का कोण ए, थांब. आहे? ही दळभद्री मी इथे येतो तुझं. चल 100% येणार. चल लगेच. खलास करायच्या गेल्या गेल्या एवढी गुप्ती माझ्याकडं. थांब. हात पंप उपसतो ओ, सनी. आज पहिल्यांदा सान्या घरात नाही, सान्या फिरतीने दाबली जागा. ए, सनीचं नाही काय, सनीने तर फोन केला मला. तुम्ही नका येऊ, मी जातो. चल माझ्या पण जागेमध्ये समुद्र 100 फूट शिरलाय. ते बी काढतो हे ह्यानी मी. भिकाऱ्या, तुला जागा घ्यायला तुला सदरा घ्यायला पैसे कर. ए, भिकाऱ्या. तुझ्या बापाची जागा आहे वर. तिथं जागेचा वाद मिटायला मला भिकाऱ्या म्हणतोय. माझ्या दारात सान्याने फोन केला. माझ्या दारात कुठून वाद घालता का तुम्ही? ओ, नाही. वाद घालाय कुणाला आ, वेळ आहे? तुमचं घर म्हणजे सुभासराव खराच आहे उग घेऊन ना. एका ठोक्यातच पाडेल. हा, काय समजलं स्वतःला? मला माहिती नाही. ए, यार, मला कुठं? आडवा करीन. ए, रामभाऊ. अहो, काय लागा ही जा झाला का ही कशासाठी आमच्या घरी येणार तुम्ही? जावा घरी आपण. आज कुणाला वेळ आहे? हात धाऱ्यावर पाणी आलंय, लाईटी नाही, सगळे बोंब अरे झाली. मुंबईला चल माझ्यावर तू. हानी होईल का? मुंबईला काल 50 रुपये दारूला मागत होता आणि तुम्ही किती 1000 कोटीची संपत्ती अहो, घेतली. ह्यान सांगितली गोट्याची भाड्याने मी. सुभाषराव गोट्याच्या हँड मधनं धूर निघतोय त्या टायर मधनं कुठे ते बरं का चाललंय? सुभाषराव, आय एम सॉरी, मला वेळ नाही. काय झाले? गणाला बी मला मदत करा. हात धाऱ्यावर पाणी आलं, लाईटीची बोंब झाली. हे, मी तुम्ही जातो. तुमच्या प्लॉटचं बघा तुम्ही. जावा, जावा, तांटा जावा. मुक्तीचा अध्यक्ष हिला मराय झालं. तांटा मुक्तीचा अध्यक्ष मिटवायचं कोण आहे ते? हे तर खायला नाही 1000 कोटीची चाललाय संपत्ती गेला. अहो, माझी 2 गुंठ तिथं राव दाबली जागा त्याने खाल्ला कोण आली ती. असू द्या ती 2 गुंठ आणि लोन लावती तिथं. 2 गुंठ एकाच्या वेळेला आम्ही येतो हा व्यवहार करायला तुमचा. जावा जावा जावा. भिकार आहे, तांटा मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील बलिबेम पाटील ह्यांना- ह्याला लाज पाहिजे मिशा. तुम्ही जावा. वाढवले त्या माझ्या कोणी मिटवायचं. तुम्ही चला शिरगाव चौपाटीला आहे तिथं. चला जावा. गेली का सुभासराव? तुम्ही का थांबताय? तुम्ही घर बांधा राव चांगलं. मग ही काय ही वाईट दोघं- आहे? अहो, ही काय घर आहे का? हा खाड आहे. हे 2 जण दण ठोकतो कुस्त्या खेळतात तुमच्या तुम्ही घरामध्ये. रामभाऊच्या जा अंगात तुम्ही होता. तुमच्या घरात. आणि मग? जायला काय घर आहे काय? आखाडा केला सगळी तालीम आहे काही. सकाळ- हे 2 जण इथं कुस्त्या हा, खेळतात. सकाळी येणार हा? सुभासराव ठेवा चहा. हा. हा. कशाला येतात हे तुमच्या घरी उगा? आणि कसे मला- भांडण करून आणि गेली? मला ट्रकभर आंब. घर बांधा की आखाडा बांधा करून की. टाकला जावा घरात तुमच्या जाऊ घरी दे. तुम्ही. हे, ते काय, हे, हे. अण्णा हा. पाणी पाणी पिलो नारळातलं पाणी. या दिवसात अण्णा पाणी जास्त पित जा. पाणी पितोय जास्त पण नारळाला निघा ना तेवढं पाणी. उन्हामुळं हो उन्हामुळं होतंय तसं. सीमा गेली का? हो सकाळीच गेले की त्या. बर बर मला म्हणली होती आज श्वेता आहे म्हणली. मीटिंग आहे म्हणली माझी बचत गटाची. हो मला पण म्हणून गेल्या की महिला बचत गटाची काहीतरी मीटिंग वाटतं. हो हो पण मला सांगून गेल्यात अण्णांची काळजी वेळेवर घे. नाही, तो असल्यावर काही काळजी नाही मला. म्हणून अण्णा पहिले जेवून घ्या तुम्ही. बर बर बरं तुझं कॉलेज कसं काय चाललंय? कॉलेज एकदम मस्त चाललंय अण्णा. पेपर झाले. बर. 1-2 पुरवण्या लावल्या पण. वा वा वा. बघू आता काय होतंय. पुरवण्या आम्ही जर पेपर लिहायला लागलो ना पुरवण्या ते वर्गावरचा सुपरवायझर यायचं सांगायला पुरवण्या संपल्या मग आमच्या लक्षात यायचं एवढा जाड बंच व्हायचा. आणि आता सर सगळ्या पुरवण्या माघारी घेऊन जातात. शिल्लक राहतात पोरं लिहित नाहीत पेपर एवढा हा पाहिजे. ना तसंच आहे.
बरं आता नुसतं कॉलेज करते, पुढं काय ध्येय धोरण तुझं? अण्णा स्पर्धा परीक्षा द्यायची, वा वा वा. पण यश मिळेल ना हो. यश मिळल. आत्ताच जीवनाकडे पाहताना पॉझिटिव्ह विचार करून पाहायचं. जिद्द आणि चिकाटी ह्या जर 2 गोष्टी आपल्या जवळ असतील ना तर यश संपादन करायला काहीच वेळ लागत नाही. आपला बिरदेव डोने कसे जीवन त्याचं होतं आणि आज ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे त्याचं. हो ना अण्णा. त्यांनी असं म्हणलं का मी ग्रामीण भागातला आहे, मी मेंढपाळ व्यवसायातला आहे. तसं तुला बाकीच्या सुविधा चांगली आम्ही आहे पाठीची मार्गदर्शनला. माघार घ्यायची नाही. नाही ना अण्णा, अजिबात नाही. हो, जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी करणार. तुझी इच्छा आहे मनापासून म्हणल्यावर होणार तू. आणि नक्कीच अण्णा मी या घराचं नाव उज्ज्वल करेन. वा वा वा, हीच अपेक्षा आहे मला तुझ्याकडून. काय पाहिजे ते मार्गदर्शन करू आम्ही. आय आय आय, कुणाला मार्गदर्शन करताय ना? पोरीला स्पर्धा परीक्षेसाठी हा, तोच विषय चालला होता भाऊ. पोरगी माझी सून आहे, आहे ना, नाव काढणार खानदानाचं. आहेत ना, आम्ही मार्गदर्शन करणारच की. नुसतं मार्गदर्शन करू नका अण्णा, थोडंसं काम पण करा. गाणा सकाळी रानात गेलाय, हात दाऱ्यावर पाणी आले, त्याला डबा दिला असता तर काय बिघडलं असतं? डबा झाला का बाळा? पण भाऊ मी सकाळीच त्यांना म्हणलं होतं की डबा घेऊन जावा, तर म्हणे नको माघारी येणारे मी. अजून येतात माघारी ते बघा. तो म्हणला भाव भिजवान झाल्याशिवाय मी काय घरी येणार नाही. माझं बोलणं झालं ना त्याला रानात जाताना, अण्णा तुम्ही रानात फेरफटका मारला ना हा. त्या निमित्ताने व्यायाम पण होईल, गाण्याला पण तुकडा मिळेल. हे तर नुसतं मोकर मार्गदर्शन काय उपयोगाचं आहे? बा मी जगात मार्गदर्शनाला जातो त्या बदल्यात मला मानधन मिळतं, पैसे देतात लोक. घरच्यांना मार्गदर्शन करताना मानधनाची अपेक्षा नसते. मी म्हणत नाही आणि देणार बी नाही. तिचं डोकं, तिच्या डोक्यात काय विचार चांगले असताना ती जाऊ नाही, तुमच्या गाईडच नाही. नाही भाऊ, त्यांना अगोदर जेव द्या मग ते डबा घेऊन जा. थांब, मी नाही जात बाळा. असं करा, तुम्हीच डबा देऊन या आणि एक पिशवी घेऊन जा मोठी जाताना. काय झाले, दारात त्या नारळाला पाणी लई कमी पडले. रानातून आपले एक चांगली पिशवी भरून नारळ घेऊन या 22. तसंच करतो. काय जाते, उन्हाळ्याचं जेवण जाय नाही. मला बी काम नाही, तुमची तब्येत खराब व्हायला लागली. नारळ आणतो, फळं आणतो, सफरचंद आणतो, काजू आणतो, बदाम आणतो, तुम्हाला घालतो. वा वा. हा, मालिश करू का दुपारच्या सत्रात? नाही, गाणं करतोच की. काय बाळा तू बी हसती. अण्णा तुम्हा बोललेला राग येतो, मला लेकरं देखता बोलायला भाग पाडू नका. खरंच राव काम तुम्ही, मी सिरियस बोलतोय. लय पाय काम- मोकळे होत्याल, मुंग्या येत्याल पायाला नाही तर. लय काम करतो मी. तुम्ही उठता उशिरा, कधी बाहेरच असता. अण्णा घरात मोकळ्या झॅक्या झाडणं म्हणजे काम नसतं. मला हो का, मी ठरवले शांत राहायचं. शांततेने राष्ट्र मोठं होतं, घर पण मोठं होतं. बरोबर आहे. तुम्ही मला चिडल असं का बोलताय? नारळ आणणं माझं काम आहे काय? ते जाणं चढण नारळ. काय आहे, त्या निमित्ताने तुम्ही रानातली प्रगती बघता. हाय का रानात तुमचं लक्ष? गाणं करतोय म्हणजे गाण्याला मार्गदर्शन कोण करतंय? 110 टनापर्यंत ॲव्हरेज गेलं. अहो आत्ता झालं 1.5 महिना तुम्ही आल्याला, 1.5 वर्ष झाले. पण पहिल्यापासून कोणी पोचले, संस्कार कोणी दिले, बाळकडू कोणी दिले त्याला? हाय, पण चर्चा काय होती? 20 टनाची 22 टनाची चर्चा होती ना गेल्या वर्षी. अण्णा गुंट्याचं रेकॉर्ड आहे 20 आणि 22. नाद करायचा नाही जावायचा. हा, एक तर गावात काय चर्चा उलटी पालटी चालली. काय अण्णांना खाण्याचा सुमार नाही. अण्णा आंबरस पेलं म्हणजे घरातल्यांना काय ठेवत नाही. काय आमच्या आबरू राहते, वाईट वाटतं मला. गावात चर्चा कोणीच करणार नाही, ते पाटील बोंबलत असत. मी जसं आलोय तसं पाटलाचं बघतो, नुसतं माझ्या खाण्यावर आणि त्याचं. पाटील दर्दी माणूस आहे गावातला. कोण कसं वागतंय, कोण चुकतंय, कोण बरोबर आहे, पाटलांना सगळं कळतं. सत्य तेच बोलतात, त्यांचं काय चुकतंय? खाण्या वाचून मरी गेलेला पाटील तुमचा, त्याला कधी दुसऱ्यांनी खाल्लेलं सहन झालंय का? मी वाद घालायच्या मूडमध्ये अजिबात नाही. नसावाच. आणि माझ्याकडून शब्द अपशब्द लेकरासमोर जात्याल असं तुम्ही वागू नका प्लीज. ए बाळा पटकीन डबा दी, पोरग उपाशी असेल, ह्यांना काय मोकळ्या गपाट्या हाणायला. लय कष्ट करते. बरं भाऊ, पाण्याची बाटली की फ्रीज मधली गाण्याने मागितली. बघा रानात पोरग काम करतय, ताण ताण करतय. बरोबर आहे. रानात अहो इथं मोठी क्रिकेटची मॅच चालली आमची, आणि शेतात व्हायला 90 रन कमी येते. द्या लवकर. गणा ग्राउंडवर खेळतोय. हा, वडापावर मॅच लावली आज. बरं भाऊ जाऊ दे, द्या की लवकर. मी ए छोट्या कुणाला पाणी मागतोय? अहो तो म्हणला पाणी पिलं तर घरचंच पिणार आहे पाणी. द्या लवकर जा. अण्णा
ही तुमचं संस्कार. पोरग मला सकाळी सकाळी म्हणते भाव मी रानात चाललोय, भुकेच्या टायमिंग पर्यंत घरी भाकरी घेऊन या. लेक म्हणती दुपारी रानात घरी जेवायला येणार आहेत. आणि आमचे सासरे बुवा म्हणतात पोराला माझे संस्कार आहेत. वा वा, धन्य ते संस्कार. ती पहिल्यापासूनच वळाने 1.5 वर्षात काय बदलायचंय ती. आम्ही आत्ता आलो, किती केलं पालत्या गाड्यावर पाणीच पडणार आहे ना. माझा गणा 1.5 वर्षापर्यंत लय चांगला होता. ह्या 1.5 वर्षात पिकाडले गारट. तुमची भांडणं राहू द्या, तिथे मॅच केवढी मोठी झाली. ए छोट्या, मला सांगत बसलो की वडावर पावर मॅच आणि पळत ना. छोट्या, वडापाववर मॅच आहे का? हो, वडापाव मॅच आहे. गणा जिंकला पाहिजे. पार्सल देणार आहेत ना जिंकणाराला? शेतक व्हायला 90च रन कमी त्या. 90 अण्णा, 100. मी वडापावचा गाडाच राहणार आणतो, तुम्ही भिजवायचा. जा तिथं. बरं द्या की पाहू द्या. नका. काय बघ इकडं. श्वेता, ही बरोबर नाही. तू लक्ष दिलं पाहिजे, तू समजून सांगितलं पाहिजे. सगळ्याच गोष्टीत मी कान उपटणं गरजेचं आहे का? मी बोललो की माझं तोंड दिसतं. अहो पण भाऊ मला त्यांनी सांगितलंच नाही की. मला म्हणले अण्णा मी तुम्हाला काय म्हणलं, मला म्हणले रानात गेलो. एक काम कर, डबा बांध, पाणी दे, मी ग्राउंडवर देतो. पोरग रन काढून दमला असेल. हा मला बी वाटतं. 100ला 90 तर रन कमी येतं. हो हो भाऊ, मला बी तसंच वाटतंय. सकाळपासून जेवलं नाही. हो हो, पाठीशी घालते त्याला. नाही कामाच्या नावाखाली खेळत बसलाय. तुला सांगता येत नाही समजून. पण भाऊ सकाळी मला सांगितलंच नाही ना त्यांनी. मला म्हणले रानात चाललंय. श्वेता, आताच नीटनीटकं वळण लावायचं, नाही तर घराचा पागलखाना व्हायला वेळ लागणार नाही ह्यांच्या भाषेत. बघतो मी बी त्याला पळू लागतो, रन काढू लागतो. कमी पडते ना 90ला. हा, काय करत होता? माझा ऐक ना तू आधी. ते माझा ऐक तू. म्हणजे चोरून माझंच आहे, तुझंच आहे. तू काय झाले, बायको म्हणली काय रे खाऊ वाटते रे या, म्हणून काय रे आणा म्हणली. मी कदा आणायला चालू होतो, म्हणलं फक्त सगळे त्यातनं उचलून आणतं. ह्याचं झाड म्हणजे आपलं झाड आहे म्हणून 4 घेतले रे. हे बाबा म्हणजे माझंच आंबा चोरून मी फुकटावय. अरे सकाळी तर झाडच होता गप्पा. म्हणलं गिरगाव चौपाटीव माझी 2 गुंठे जागा आहे आणि इथं 2 आंब्याला आलाय माझ्या दारात. नालायक. अरे घेऊन दे काय किस्टर घेतली बाई दावा. अरे बाळा, जागीर झाले काय तू तरी डोक्यात आंबा घालून फोडून टाकी. नक्की नाही, पण इचराची पद्धत असते. काहीच राहायचे मित्र असलं तरी मित्र इचरा. हक्क आहे माझा. माझ्या घरनं इथून नेऊन उचलून घेऊन अरे जातो. पाणी होय रे. साखर माझ्या नांदलेली वाटीभर दिली ती का, आता आणून दे माझी. जरा तुझा आंब कुठलं रे बाबा, तुझ्या साखरावर आतापर्यंत आम्ही जगतोय, आम्हाला कुठली साखर मिळते? तुम्हाला का नाही? मित्र म्हणल्यावर हक्क दाखवणारच. मी पण तुला मित्र म्हणल्यावर हक्क दाखवणार. आहे की हक्क? चल रानात जरा दारी द्यायची. तासला ना हक्क. तुझ्या तिकडे गिराईक बाबा रानाला बघ. मी नाही येणार तुझ्या रानात. नको 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 नको. तू लय ना पडायला मला तू तिथे दारी धरावतो. काँग्रेस उपटायला तू फुकाट. मी बी आहे तिथं. माझं पैसे द्यावं लागतं बाबा. तुला नसती मी लाडी गोडी लावली, पण माझ्या गाण्याचं 200 होत आले. हा इंटरनॅशनल खेळाडू झालाय तो. त्याला मी तिकडे ग्राउंडवर लावलाय. आपण इकडे जाऊ राणा. अरे कांदाना तुमच्या कधी बॅट धरली का कोणी हातात? माझा गाणा इंटरनॅशनल. ए बाळ्या, क्रिकेटचा उगम म्हणजे रामभाव. रामभाव म्हणजेच क्रिकेट. मला सांगू नको. बॉल चोरून येताना चारीत पडलेला तू. तुझं रानाला गिराईक बघ तुझ्या. चल. अरे काय रे तुझा अन्याय माझ्या. काय काम नाही बरं का. इथं खाली बघा. ए पप्या, अरे बघू लाग की नुसताच वरनं काय तरंगतोय. आपण नाही बाबा, काल गोनच लय मोठी होती इथं बाबा. आपण नाही हुडकणार, तापला तू हुडक. आणि गाणा कोण आहे? अरे गाणं सुद्धा नाही गाय. हा मग नाही घुसक्यात मध्ये. हा नाही जा, मारलाय ना तर भरून मी तुझं जायचं बॉल. म्हणजे फिल्डिंगला कोण होतं? फिल्डिंगला कोण होतं म्हणजे? Fielding ला एवढ्या जोरात हाणतात का? मागाचपासून मग तू इकडे जाण, तू इकडे जाण, तुला तिकडे हाणाय कळलं नाही बे. कुठं? हा म्हणजे बॉल जर लेगला आला तर लेगलाच बॅट फिरवणार ना. वापला आल्या तर वापलाच बॅट फिरवल ना. अरे वापसा बॉल बी लेगला हाणतोय का ना, तू काय सांगतोय का? अरे बावलाट आहे काय? त्या सूर्यकुमार यादवची तू बॅटिंग बघितली का? अरे हित लेगला बॉल असू ना तो आपला असू असा गुडघ्या बसतो असाच माग. अरे पण गाणं ते बॅट ना हाणतो, तू तर पायाने हाणतोय बॉल. गाणं टंपात जर बॉल आल्यावर पायाने अडवल तर का बॅटीने अडवल वैर? गाणं
लय झाली तुझी नाटक. सकाळपासून बघतो तुझं अजून शतक होतं या. ही बॉल हुडक पाहिला ना तू. हो का सगळे मिळून हुडकू बॉल गावल नका गोट्या. माझं थोडंच रन कमी शतकाला फक्त. हा बॉल सगळे पायाने झाडावतो या. किती आता किती झाले त्या 10 ह्या 4 14 म्हणजे आता साधारणतः 86 रन कमी त्या शतकाला. थोडे ह्या आणि मग लय झाले होय. अर्धा 15 बॉल मध्ये हाणतो मी शतक. असं कर ह्याला वडापाव देऊन टाकतो. आता वडापाव ह्याला देऊन टाक. जिंकलाय म्हणून देऊन सोडून दे. कशाला तर पडाय मला घरी लावलं होतं. पाणी आणलं तू. कशाचं पाणी आणि कशाचं काय. जातो जातो भाऊ नाही तसलं बोलतो या. का काय म्हणलं भाऊ. त्याला घरी लाव म्हणलं. अरे भाऊला सांगायचं ना तू शतकाच्या जवळ आलाय म्हणून. तू सांगितलं नसेल ती. सगळं सांगितलं या. परवाडा भाऊपासून सांगितलं या. तिथं चुकलास तू. वडापाव कशाला सांगितलं. का 10,000 मॅच लागली म्हणायचं भाऊलाटच ही निवड. ह्याला बी अक्कल 5 रुपयाचा खायचा वडा आणि मला 100 रुपयाचा पळावा लावतो घरी. अरे पण तुला मी काय म्हणतो माझ्या घरनं पाणी आहे, ह्याच्या घरनं पाणी आहे, ह्याच्या गरज आहे का. हे आपल्याला गेलं तरी आपल्याला पाणी देत नाही. तुमचं तुम्ही पाणी प्या नाही तिकडे झोपा तिकडे. मला काय सांगू नका. बॉल गेला ह्याच्यात हुडकायचं आधी आणि बॉल घेतल्याशिवाय मी घरी जाणार तुला आता सांगतो. त्याने आणलाय त्याने आणलाय ना. हा ते त्या हुडकल एकटा त्याने आणलाय म्हणजे हुडकल किती जातो. म्हणजे मी हुडकल होय. बॅट्समननी बॉल हुडकतात का. फिल्डिंगला कोण होतं. तुला कोणी हाणायला लावला होता एवढा. मला काय माहित नाही. माझा मला बॉल भरून पाहिजे. अरे आतापर्यंत किती बॉल गमलं. कुणी कोणाचं भरून दिलं का भरून. अरे तुला माहिती आहे का ही जिकडे तिकडे अतिक्रमण करून ठेवलेत ना. ही जर काढलं ना आताच्या आता 5-6 बॉल आरामशीर गावतील ह्याच्यात. लका बघल तिकडे अतिक्रमण लका कसं खेळायचं. काढ की ही. नाही बाबा यात साप गेला. हा अरे ग्राउंड राहिले का केवढं मोठं ग्राउंड होतं आता झालं एवढं. अरे पण काढायचं कोणी अतिक्रमण. कोणी काढायचं कोण. पुढारी कोण आहे गावचं. नुसतंच म्हणायचं होय हा? तुम्ही पुढारी. तुम्ही घेतला पाहिजे ना पुढाकारपणा. अरे पुढाकार आता सरपंच कोण आहे गावचा. आता गाना सरपंच म्हणायचं तुमच्याकडे तुम्ही म्हणायचं त्यांच्याकडे. हे असंच ग्राउंडचं सगळं वाटोळ झाले बघ. बरोबर अरे आताच असं तर आपली पोरं मोठी झाली कुठे खेळणार आहेत. हा ते बी तुमचं बरोबर आहे. एक काम करा आत्ताच्या आता काय करू माहिती का सरपंचाकडे जाऊ. मी बोलतो ना काय लावलाय म्हणतो गावाचा खेळ येऊ. हा पोराला खेळा ग्राउंड राहिलं नाही. प्रत्येकाने अतिक्रमण केलं ग्राउंड मध्ये. हा 10 जागा उरायची ना अजून 2-3 वर्षात. तू तिथं बोलायचा मग आम्ही बोलतो माग ना. माझं बोलणं तुम्हाला माहितीये ना. तडकी फड असतं ती. आपला नेता आहे तुला माहिती आहे ना. फक्त माझ्या मागे उभं राहायचं सपोर्ट करायचं. आलं का लक्षात. चल रे गोट्या येतो तुझ्याबरोबर पण तू बोल नाही तर आम्हालाच पुढे घालशील. मी 100% बोलतो आणि त्यांचं काम करतोय म्हणून त्यांच्या बाजूने बोलू नका. आमच्याच बाजूने राहा शेवटपर्यंत. यार मी काय म्हणतो बॉल घेऊ बघून गेलो. सरपंच हा 4-8 दिवस आता गावावर लक्ष राहू द्या. अरे गाव लक्ष माझं आहे म्हणून तर गाव आहे ना जाग्यावर. होय ना. मग नाही मी का लक्ष राहू द्या म्हणतोय. माझ्या हाताचं ऑपरेशन झालंय काय आणि त्याच्यामुळे डॉक्टरने मला विश्रांती करायला लावली. तुम्ही तुमची काळजी घ्या. हा. मी गावासाठी खंबीर आहे. काय तुमचं झालंय ना फक्त आरोग्याकडे लक्ष ठेवायचं. अहो लाखो रुपये असले तरी कामाला येत नाहीत. फक्त आरोग्य महत्वाचं आहे बरं का. हा कसं लाखातलं बोलला सरपंच. तुम्हाला माहितीये हा. ना कोरोना काळात काय झालं. असे पैसे पडले ते लोकांच्या उशाला पण जीव गेलं. ऑक्सिजन ऑक्सिजन बरोबर. त्याच्यासाठी झाडं लावायची. हा ती गावाचं हातातलं काम कोणी घ्यायचं तुम्ही घ्यायचं. गावात झाडं लावायची त्याला जगवायचं. नुसतं लावून बी उपयोगाचं नाही. परवाच साहेब येऊन गेले वनीकरणाचं पाणी करून गेले सगळं होतंय काम. साहेब रोज आपल्या गावात आहे ते पण आपल्या ज्याने करणं व्हाय ना त्याच्यामुळे ही लोक आपल्या अंगावर येतात. सरपंच किती बी का अंगावर द्या ह्याला सरपंच खंबीर आहे. माझं कसं असतं माहिती ना तुम्हाला. लेट आहे पण थेट आहे. अहो थेट तुम्ही कधी काम केलंच नाही सरपंच. तुम्ही प्रत्येक बघल तवा सारखं तुम्ही लेटच आहे. कवा तरी सरळ होऊन पुढे कवा तरी काम करा की. सगळ्याच्या अगोदर काम करावी ती. तुम्ही फक्त एक काम करायचं. ग्रामपंचायतीची इलेक्शन जवळ आले. 4 लोकांच्यात बसा कानोसा घ्या. सत्तागिरी तर कुत्र सुद्धा विचारायचं नाही आपल्याला. सत्ता असून सुद्धा आपल्याला त्रास होतोय. सत्ता असून त्रास होतोय म्हणजे डायरेक्ट अंगावची येते ती. सत्ता असून तुम्ही सरपंच असून नसून तर काय अवस्था होईल. तुम्ही पण थोडं लक्ष द्या सरपंच. आमच्या जीवावर सांगा का तुम्ही आमच्या जीवावर सरपंच झाला हे लक्षात राहू द्या. काय चेअरमन चांगलं केलं ना चांगल्याला विरोधक कायम आहे. विरोध होऊ द्या. रस्त्याला का स्पीड ब्रेकर. अहो विरोध होऊ द्या. त्याला चेअरमन खंबीर आहे. तुम्हाला कोणी निवडू द्या फक्त. त्याला आपण आहे ना. तुम्ही काय काळजी करता. हीच एकी पाहिजे. नाहीतर पंचवार्षिक सुद्धा तुमचीच ही लक्षात राहू द्या. त्याला टेन्शन घ्यायचं नाही. आपण आहे ना बिंदास राहायचं. असं बऱ्याच वेळा झाले. तुम्ही फक्त म्हणता आम्ही तुमच्या पाठीमागे आणि ऐन टायमाला कुठे जाता तीच कळत नाही. होय हा आणि मग सरपंच कसं झाला. ते सरपंच कसा झालो ते मला माहितीये ना. कसा झाला माहिती कसं माहिती. हा काय कसं झालं तुम्हाला सावरलं नाही तर तुम्ही चेअरमन म्हणूनच बाहेर होता. सदस्य म्हणून तुम्हाला आम्ही घेतलंय. होय हा इडे दिवे लोक चेअरमन करायला मेंबर पद द्यायला डबल.
गाव येड आहे वय. अहो तुमच्यासाठी किती जटलो असेल माझं मला माहितीये. आम्ही रात्रीचा दिवस केला का आम्ही काय केलं का रे का पोरांनो? काय म्हणून सरपंच झालाय नावाला. हा न्याय आहे का गावाला? न्याय देत आलोय आम्ही. काय न्याय देता कोणाच्यावरच तुम्ही अन्याय झालेला नाही. अहो, आमच्या सगळ्या पोरांच्या अन्यायाचे सरपंच. हा सरपंच तुमचं राव त्या ग्राउंडवर लक्ष आहे का नाही? हा मग स्वच्छता करून घेतली. काय स्वच्छता? केवढं होतं ग्राउंड आधी? हा केवढं होतं? तेवढं जेवढं होतं ना तेवढंच आहे. आम्हाला काय करायचं बाकीचं? काय राव सरपंच म्हणताय साफसफाई केली, तिथं चौकांडा, तिथं सरपंच, तिथंच गाया, काय चाललंय म्हणता सरपंच? सगळा मग एवढा मोठा बाजार तिथं भरतोय. त्या सरपंचात सगळं सापण हिन कुशीन बिशीन सगळं काय सगळं रोडवरच सगळं आलंय. ए छोट्या, तुम्हाला ग्राउंड मध्ये खेळायला लावले का त्या ग्राउंडच्या बाहेर खेळायला लावले? नाही पण ती अतिक्रमण करायची काय गरज आहे? कशाचं अतिक्रमण? ग्राउंड आहे का तुमचं? ती कुठलं ग्राउंड अतिक्रमण? कुठं अतिक्रमण झाले मला अरे, आत खेळा तिथं, आत. बाहेर कशाला वरावरा हिंडताय तुम्ही? आत खेळा. खेळायचं. आत कुठं खेळायचं? चौकोन आखून खेळायचं का? 2x2च्या गोलात रिंगणाच्या बाहेर जाऊ नका. हो तिथं आम्ही क्रिकेट खेळतोय, काय गोटे खेळतोय तेवढ्यात. तीच तुला सांगतोय आमिर, गोट्या हुडकाय जाताय काय तुम्ही बाहेर? तिथं आतमध्ये खेळा. तुम्हाला काय खेळायचंय? तुम्हाला ती काढायला जमणार आहे का सांगा फक्त. काय करायचंय मला? अतिक्रमण काढायचं. अतिक्रमण काढायचे? अहो एवढा सोपा प्रश्न आहे, लगेच मी काढून टाकतो. त्याला काय तवं? कुणाचं काढचाल? लगेच काढून टाकू आपण. त्या ग्राउंडच्या कडे 5 घर आहे, त्या 5 घराचे 10-5 मतं आपल्याला आहे. बरं, तुम्ही जर अतिक्रमण काढले ना तर ती विरोधकांना जाऊन भेटते. कुणाचं काढचाल अतिक्रमण? म्हणजे वाटोळ आपलं होते. आणि मग काय होतं? आखलीचा भाग बी काय का? ए अतिक्रमण काय नाही, हाय ही सगळं व्यवस्थित आहे. अतिक्रमण काढताय अजिबात काय अतिक्रमण नाही, काय नाही. थांबा, माझ्या रानाकडे तुम्हाला रस्ता हे करून देतो. ग्राउंड तिकडे खेळा. कुठं? एक पडीक तुकड्यात तिकडे खेळा. इकडे कशाला? कुणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये खेळा मोकळा नाही का ना? गावची प्रॉपर्टी ना, तिथंच काय होता घालेला आम्ही. जिथं आहे ना, जिथं जी आहे ना जागा, त्या जागेतच खेळायचं. तुला प्रायव्हेट द्यायला आम्ही बी काय माजलेलं नाही. चेअरमन, तुम्ही काय गावचं सरपंच नाही? तुम्हाला सांगितलंय का मी? गावचा सरपंच नाही, मी मेंबर बॉडीचा आहे. चेअरमन आहे. सोसायटीकडे बघायचं, गावात लक्ष घालायचं नाही. मेंबर बॉडीचा आहे मी. बाकी तर मेंबर बॉडी. सरपंच कोण आहे, चेअरमन कोण आहे? मेंबर बॉडी नाही, अख्खी बॉडी ना बॉडी ढिली करेल मी. काय लय केल्यावर तुझी काकी सरपंच होती तेव्हा नाही तुला जमलं वेळ काढायला? काय अतिक्रमण काढायला? मोठंच ग्राउंड होतं नका सांगू आम्हाला. पोरं खेळत होती. अतिक्रमण काढायला सांगायला का आमच्या चालून आलाय? सांगा आले सरपंच. नाही काढत अतिक्रमण. नाही काढणार. अरे काढणारच नाही. काय करायचं ते करा. बघितलं का? हा म्हणजे आल्याला काय म्हणला, हा एवढं अतिक्रमण काढतो आणि ह्यो चेअरमन का थुकल्यावर ना आता म्हणतो अतिक्रमण काढत नाही. चल निघ. कुणाच्या उगारतो तुम्ही? तू लागला इथं आम्हाला वाटवाट करायला. काय करायचंय ना काय नाही ते आम्हाला माहितीये. काय जातात नाही घ्यायचा भाऊ, आपण भाऊच्या कानावर घालू. नाही पण ह्यो चेअरमन का बेडकासारखा डाराडाराव करतोय? काय समज तीच सांगतोय. लक्षात चल निघ. काय करायचं ते कर. सरपंच तुम्हाला जमत काढत नसतो. मी तुम्हाला सांगितलं ना एकदा. तुम्हाला जमत नसेल. तुम्हाला कुणी भडकावलंय आम्हाला माहितीये ना. कुणी? अहो सर, साधी विनंती करायला आली तुम्ही एवढं आमच्या सरपंच इकडं हो. कुठल्या मार्तीत तू? नाही मी तुमच्याकडेच आहे की. काय नको जा तिकडे तू. ए चल निघ. काढत नाही अतिक्रमण. काय करायचं कर. अरे जा. काय कुणाला सांगायचं त्याला सांग. लय अति होतं. गावचं मावालीच मावलीचा आम्ही जा. जा तुम्ही. तुम्हाला काय करायची ती करा. सांगा आलो राव. अजिबात नाही काढत नसतो. सांगितलं तुम्ही, तुमचा हेतू वेगळा आहे. सांगितलं तुमच्या काकीच्या काळात किती काढला अतिक्रमण तेव्हा आमच्या पैसे वाढायला. अतिक्रमण नव्हतंच, हे तुमच्या काळात अतिक्रमण वाढलंय. मठासाठी ना तुम्ही लोक डोक्यावर घेतले ती आणि ग्राउंड मध्ये सोडले ती सगळी. लाचारी ती. 10 घरकुला 4 घरकुला 6 घरकुलाचं वर बंगलं चढवायचं आम्हाला कळत नाही काय? आम्ही मग सांगितलं उकरून काढल्यावर काय तुम्हाला बरं वाटेल? चेअरमन घरी येऊन ती दमदाटी करतात. काय असेल ना ग्रामपंचायतीत? सरपंच ह्यांना बघू आपण काय करायचं. चल जा. काय करायचं कोणाला सांगायचं त्याला सांग. निघ. जाऊ दे म्हणजे मी जाणार नाही मारल्याशिवाय. बसतोय ना तू हो दांडा ना असं जा. बाहुला घेऊन ये तुम्ही ये. जा. सरपंच आला का? ए पिल्ला जा. जाऊ द्या चेअरमन, जाऊ द्या. नाही कुठे काय. सरपंच पोरं कशाला आलती होती? नाही आली होती काहीतरी कामानिमित्त. सरपंच काय म्हणता तुम्ही? काय मारलंय डायरेक्ट गाणाने येऊन? काय सरपंच काय सांगते चेअरमन?
थोडीशी बाचाबाची झाली मारले कुठं तेव्हा? अयो थोडीच बाचाबाची होय लय की मारलंय तर गचाळलं आणि हे. का तुम्ही असल्या गोष्टी लपवून ठेवताय माझ्यापासून वा? हा हे म्हणायचंय. अगं काय झालंच नाही तर काय अयो मी नसतो ना वहिनी जीव गेला असता काय सांगायचं. एवढ्या एवढ्याशा गाण्याने तुम्हाला हा नाव आहे सरपंच हो तर. नाही आणले ते कमी आहे तुम्ही चांगली कुत्र्यागत बदलायची ना आणि मग बघायचं हा? मी असते तर ना त्यांना कचा कचा चिचली असते. तुम्ही हिंडागी गावची काम करत आणि मी असते मारलं असतं हे तर घरी येऊन मारलंय राव. गरीब मारलं बाई. नाही नाही चला सरपंच अगं नाही माझा असतो. अहो, तसं नाही, नाही, असतं. माझा असतो. अयो, तसं असतं. अगं, नाही, नाही. कुठं काय काय मारायचं काय संबंध आहे त्याला? नाही नाही हा? माझा ऐक तू. पुढाऱ्याचं पोरगं असलं म्हणून काय झालं कुठंच काय झालं नाही का मोगलाई लागून गेली काय हा, हा? मग थांब थांब, तू. थांब. मारतोय माझी ऐका मी काय करतो तिथे लय जण असलेले मी गावातली 10 पोरं गोळा करून आणतो लगेच आलो. ऐका चेअरमन बर मी पण नको नको नाही नाही सरपंच तुम्ही चला ऐक मी आहे की कुणाला घाबरता तुम्ही तुझा ना एकटी नाही नाही चला बावळा काय काय तुम्ही जा मी पोरं गोळा करून आणतो. मी आहे की मी एकटीच सोना पाण्यान पाणी येतानी काही गावाला वालीच राहिला नाही का काय झालं थोडक्यावर शेत हुकलं माझं हो शतक होतं ना काय हो झालं त्याचं कशाचं काय झालं बॉल गेला कटकडात कसं काय अतिक्रमण तेवढं झाले ज्याने उचलायचं त्याने उकरडा मैदानात ज्याने उचलायचं काट्या मैदानात लाकडं मैदानात कुठनं जागा राहिली खेळायची जागा नाही राहिली गमला बॉल जा विचाराय गेलो तर लका ते अंगावचा आला मलाच लागला बडबड करायला सरपंच सरपंचाचं बोलताय वे तुम्ही हो पण मला काय म्हणायचंय तुम्ही आधी सांगून जायचं ना मला की मी इकडे चाललोय तिकडे चाललोय तुम्ही न सांगता कसं काय हो जाता न सांगता म्हणजे अहो तुम्हाला माहितीये का भाऊ किती बडबड करत होतं का सांगायचं ना तुम्ही मला की मी बाबा शेतात नाही चाललो मी इकडे चाललोय तुम्ही न सांगता जाताय मग किती बरं भाऊ तनतन 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 करतात हा बघ सोनी तू काय म्हणते माझा नवरा ऑलराऊंडर पाहिजे बरोबर आहे का ना आता पुढच्या वेळेस माझ्या IPL ला निवड होईल काय सांगताय आणि मग भाऊ काय म्हणतात माझा पुतण्या हा तवा भाऊला मला सिक्रेट ठेवायचं की मी किती षटकार मारतोय एक बॉल जर मी 6 मारला ना हमपर 12 रन दे तुम्हाला ऐक चला. ऐक तू ऐक 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 नको नाही नाही चल मार आता आणलंय नवऱ्याला मार सरपंच पुढे व्हा मार बघू किती दम आहे तुझ्यात अहो ताई झालं काय एवढं बडबड करायला तुम्हाला तुला दिसत नाही मी कुणाला आणलंय काय आणलंय मी काय आली असल एवढं विचारते झालं काय जसं काय तुला काय माहितच नाही काय झालंय ती काय झालं काय नाही कुठं काय झालंय मग कशाला येऊ ना त्यानं एवढे ही बोट उगा सुचलेत काय तो माहितीये का नवरा काय करतो दिवसभर गावात हिंडून काय केलं हो काय केलं तवा काय नाही केलं काय केलं सांगितलं नाही बायकोला आता एवढ्या गप्पा चालल्या तर सांगायचं होतं ना सरपंचाला बेटीने हाणलं म्हणून कवा हाणलंय सरपंच काय लावलं आमच्या दारात तमाशा येऊ कुठं चल आपलं तू हाण फक्त आता बघतेच मी कोण कोण हाणताय ते आता मी आली हाण भरतो आता माझ्याकडेच ना असलं वाईट संस्कार नाहीत मोठ्या माणसाला हाणायचं म्हणून गावातली पोरं अंगावर घेऊन जातोय सरपंचाच्या मी घरी नसताना माझं ऐका तुम्ही एवढी उन्हातानाची कशाला बडबड करताय जरा शांतपणे बसून बोलू ना तुम्ही जास्तच बोलताय होय बाया मी तू शांत बसून सरबत प्यायला तर आली बघ तुझ्या हे बघा तुम्ही माझ्या घरातलेच कालवा लावलाय काय पण म्हणा. यार काय झालं ए गौरी काय झालं पोरे अण्णा तुम्ही पुरगी म्हणताय हा. तुमचा मान राखते बरं. पण ही शोभताय का तुमच्या नातवाला ए काय केलं का ना काय केलंय तवा काय केलंय मी काहीच केलं नाही मी मग उगाच ओरडत आलेत का त्यांना असंच मोकार कालवा करायला सवयच आणलं पहिले अगं बाया मी काय गावात नाटक बसवलंय मग काहीच झालं नाही म्हणून तुझ्या दारात आलोय थांब कालवा करू नको समजू दे काय झालं का ना नीट सांग अहो काय झालं अण्णा आम्ही खेळत होतो क्रिकेट खेळता खेळता बॉल गेला कटकडत बर सगळं अतिक्रमण केलं ग्राउंडवर तुम्हाला माहिती लोकांनी बरं. त्यांना सांगाय गेलो विनंती केली म्हणलं सरपंच लोकांचं तेवढं अतिक्रमण काढा तो ही टांगाय निघाली ती चेअरमन ही आमच्याच अंगावर आली आणि ह्या आल्या सरपंच पाय घेऊ माझ्या नवऱ्याला का हाणलं का हाणलं अरे पण त्या अतिक्रमणात काय तुझं गोठाळ्या वेळ खेळायला जायचं सांगा सांगा हा 150 कोटी लोकसंख्या भारताची त्यात 11 जण खेळणार आणि तुझा नंबर लागायचा होय काम धंदा दिलं सोडून गुंडगाडीवर चुलत्यावानी निघाला अण्णा तुम्ही ह्यांची बाजू घेऊ नका बाजूचा काय प्रश्न आहे मग कशाला गेला तिथं तरफडाय अण्णा गुडक्या एवढ्या पोरानं सरपंचाला गावच्या हाणायचं शोभताय का तुम्हाला रान पडीक पडले तिकडे त्या 3 एकरात पडक्यात खेळायचं काट्या कुपाट्या काढायच्या त्यातल्या म्हणजे खेळायचं नको आहे आम्ही
खेळा नको का? काय खेळ की. निवडून लावणार आहे? लीडर आहे मी पोरांचा काय गावातल्या. leader आहे? काय तुझ्या वाट्याला यायचंय? 11 जण भारतात मिळायचे आणि त्यात तुझा नंबर लागायचा. आयपीएल मध्ये मग पुढच्या वर्षी निवड आहे माझी. हो माझ्या नवऱ्याचा हात सुजवून तुझा आयपीएल मध्ये लय लवकर निवड होईल बघ. अण्णा काय बडबड करताय उन्हात आणायचं काय भानगडे? हात दुखतोय. अरे हात दुखतोय मग दवाखान्याचा की माझं घर म्हणजे काय हॉस्पिटल आहे? आता हॉस्पिटलला नाही, आता केस करायला जायचं पोलीस स्टेशनला. त्याशिवाय सरळ होणार नाही ते चुलता पुतणे पण. वहिनी जाऊ दे, शांतते सांगचाल का काय झाले? काय सांगते मग मगादरला काय ऐकताय तुम्ही? मी किती वेळा सांगते गणा बॅट घेऊन 5-6 पोरं घेऊन माझ्या सरपंचाच्या अंगावर आला, मी काही नव्हते तर. आता तू हाणत रे, तू हातच लाव फक्त सरपंचाला. ती म्हणतात का नाही खऱ्याचं खोटं लबाडात तोंड मोठं. हा बघा ना, तू खेळायला गेलता का भांडण करायला गेलता? हा भाऊ खेळायला गेलता का भांडण करायला गेलता? थांबा थांबा, मी एक म्हणतो खोटं बोलतोय. ह्या सरपंचाला विचारा मी मारलं का काय केलं ते सरपंच, सांगतो. प्रकार काय झाला? सरपंच तुम्ही का ओ, वहिनी. माझ्याशी बोला. तुम्हाला विनंती, माझ्या दारात बडबड कर नका. माझी सुनबाई आहे, माझे सासरे आहेत, ऐकतात. ही नेहमीचा कालवा मला तुम्हाला माहिती आहे, पण ह्या नवीन माणसांना काय बडबड करायला काय मला बडबड करायचा शोक काय तेव्हा तेवढा मोठा हात सुजला सरपंचाचा. असं वागा की नवीन माणसांनी पण तुमचा आदर केला पाहिजे. नवीन माणसांनी तिरस्कार करता का म्हणे? नीट सांगा, नीट बोला. अयो गुडके एवढ्या पोराने सरपंचाला ठोकायचं हे आदर आहे वय की तुम्ही वळणा हे लावले का ना? अरे इतकं ठोकाठोकी करत पर्यंत विषय काय झालाय? अहो कवा ठोकलंय पण मी आईला आता असं वाटायला लागलंय ठोकून आलो असं तरी बरं झालं. येते ठोक हातात लावतो वारं. सरपंच या इकडे ठोक. वहिनी, तू आम्ही का वहिनी. बिथाळेला का? वहिनी पाया पडतो तुमच्या. एक शब्द बोलू नका. सरपंच काय झाले ते काय झालंय क्लिअर माहिती का? मध्ये बोल नको. काय झालंय माहिती का? या गणाला नीट वळण लावा तुम्ही. कारण का एक प्रतिष्ठित माणसाच्या अंगावर धावून जातो या ह्याने काय केलं माहिती का? बॅट उगारली ना अशी मारली हातावर. हे बघा गणा, तुला 100 वेळा सांगितलं काय मोठं दाखवत बाप घ्यायचं कसं नाही. ए तुला सांगितलं ना कामावर लक्ष द्यायचा नाही, त्याचं बोलणं खावं लागतंय. भाऊर्ख म्हणजे ह्या मोठ्या माणसाने पातळी सोडल्याची चालती होय. ही माझ्या अंगावर होतं, तो चेअरमन माझ्या अंगावर येत होता. असली मारवण्याचं काय ह्यांच्या अयो, गावाकडं तू होता. मारणार मार बटन हाण बघतो आता लय हातवर आ गेला सरपंचाच्या. हा? म्हणून म्हणत होते समजून सांगण्याचा लायकीची नाही ते पोलीस स्टेशनला सर केस ठोकू. हा ठोकाठोकीचं आम्हाला नका सांगू. आमचं मी खानदान त्यातलं ते ठोकाठोकी. हे गणा, एक शब्द करायचा नाही. खेळायलाच नसतं काम सोडून गेला तर कशाला उद्योग झाला असता? अरे अतिक्रमण केलंय लोकांनी, सरपंचांना पण माहिती आहे. पण राजकारणासाठी मतांसाठी वाईटपणा कोणी घ्यायचा ही लोक हे करतात. आणि मग त्या राजकारणाचा आपण कबळी पडायचं. तुला गप्प बसता येत नाही? अरे सोन्यासारखी माझी सून नाही तसली येऊन ती बाय बोलली. गप, एक शब्द करायचा नाही. ज्येष्ठांचा मान राखायचं. आणि अण्णा तुम्हाला वळण लावता येत नाही, खुशाल भांडत बसले तुमच्या समोर. काय मिटवायचं? ही तुमची खानदानीची गुण पिढ्यानपिढ्याचे. आम्ही काय मिटवणार आणि काय शिकवणार? वाईटपणा काय झाला की रंबावचा संस्कार, चांगलं म्हणलं की तुमच्या खानदानीचा संस्कार. मला सांगायचं नाही कोणी शहाणपणा. ए बाळा तुझा अण्णा काय गोष्टी मला गणाला समजून सांगायच्यात. गणा तुला समजून सांगणं गरजेचं आहे, नाहीतर असंच गाव दारात येईल आणि कुणी काय म्हणेल. माझ्या गणाला लागा इथं दारात येऊन बोलते ते म्हणजे काय काय राहिले रामभाऊचे आबरू? हा मला काय गोष्टी गणाला समजून सांगितल्या पाहिजे आणि मग तुमच्याकडे मी बघतो. गणा ए गणा आता आता अयो 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 मी काय म्हणतो? आवाज कमी कर. मी काय म्हणतो? त्याचं बोलणं खायला तू तोड. काय झालं ना असं दाखव, नाही तर घरात येऊन लय मारे. बरोबर असली माणसं आपल्या चुकीमुळे दारात नाही आली पाहिजेत, कळलं का? आणि काय दारात घ्यायचं नाही. पाटील झोपला होता का काय घरी? काय सुभाषराव, घरी चांगला झोपलो होतो. कशाला बोलविलं उन्हाच्या रखरखीत उग? अर्जंट बोलावले तुम्हाला. माझ्या मनाला लागलं. सकाळी तुम्ही चहा न पिता गेला ती. चलत राहते ती होती ना. ऐका काय झालंय, हे सासरवडीहून आंबा आणलं होतं तुम्ही. हा असं बघा ना काय चव आहे आंब्याची. आणि कसं आहे, हे जर रामभाऊला बाळासाहेबाला दिलं असतं नाही हे आंबाटच आहे खाराटच आहे. कशी काय चव? फुकटचं खायचं खायचं आणि नाव ठेवायचं. टेस्ट ना कशी टेस्ट? हा दादा अध्यक्ष, हा हा आंबा तर माझ्या आंबरेतल्या आंब्यासारखा दिसतोय. माझ्या आंब्याचा दिसतोय आंबा. अख्ख्या जगातला आंबा काय तुमचंच आहे काय? नाही व चव तशी वाटते म्हणून म्हणलं मी. तुमचा आंबा एवढा आंबट आहे, दात आंबलं तर आठवड्यावर आंबलेलंच दात राहतात. सासरवाडीतला आहे. फक्त एकच झाड तसं आहे, बाकी झाडी चांगले गोड आहेत.
सासवडीतल्या सासऱ्याने पाठवून दिलाय. असं म्हणता का? हा तुम्ही दिलाय का असा आंबा कधी खायला आम्हाला? होय अहो, आंबरेतले गांब नेलं तर कधी काय नाही म्हणतो का तुम्हाला? मस्तर सुभाषराव आय सांगा तांटामुक्तीचा अध्यक्ष गावचा भेटायला का थांबाले आंब खात बसला इथं. शांत आंबा खान शांत. अहो काय घडलं असते गावात आज? काय ह्याला ओढून आणलाय म्या. तो भोकास तो म्हणला जाऊन सगळी काय झालं? घरदार हक्क सरपंचाचा चेअरमनचा पाटील आणि सरपंचाच्या घरचे हक्क घरदार चेअरमनच्या घरचे म्हणला डुबळून टाकतो एकदम. अरे म्हणलं कायदा का तुला आत घालेल 14 वर्ष आत जातील 28 वर्ष बसतो म्हणतो यार. अहो काय झाली ते सांगा फक्त. अहो काय झाले अरे सांग की टाकल्या काय झाले ती. तंटामुक्ती अध्यक्ष पाटील गावचा काय ही मेले ती वायतावा चिडल्या डोकं खजावतो. आणि मग जो म्हणला बुकसून टाकतो का म्हणलं मे बेकार घ्यायचा म्हणलं मारे बिरेल का तिथं जाऊन ह्यांना. सुभाषराव हा एकदा तरी मारायचं 100 वेळा तरी मारायचं. अरे पण कशाला मरतो लगे? झालंय काय? झालंय काय म्हणजे एवढ्या तेवढ्या निघाणावर काय नाही तो आरोप त्यांनी करायचं. आमच्या दारात यायचं बडबड करायचं. रामभाऊचं घर म्हणजे काय? दरारा रामभाऊच्या घरात. अरे घरात दारार आहे पण गावात आहे का तो? गावात पण आहे. ऐका मी आणि पाटील संध्याकाळी बसतो व्यवस्थित हा बसून तंटा मिटावतो. शहाणे आहेत ना दोन लोक माणसं. बसा तोवर आम्ही मरू द्या. त्या सरपंचाची बायकून सरपंच दार येऊन नाही ते बडबड करत. अरे काय भोक पडली का बोलली म्हणून तुला रागाव कंट्रोल कर राव. माझ्या सुन देखता काल आलेल्या पुरी देखता तिला काय वाटेल ती माहेरात जाईल म्हणून माझ्या सासऱ्याचं काहीच करेल. आता काय करायचं पाटील? रामभाऊ मला सांगा तुम्ही खरं खरं सांगा आम्हाला. आम्ही खोटं खोटं अजिबात सांगत नाही खरं खरं सांगतोय. त्या चेअरमननं सरपंचाने कानाला मारला पडस्तोर असं काहीतरी म्हणते. 2 तर नुका नाही तर तुला मारीन मी पडस्तोर. ऐका ऐका आपण उद्या बसू. उद्या नाही आता माझा ऐका. हे बघा सुभाषराव अतिक्रमण ग्राउंड वर झाले म्हणून गणा आणि पोरं सरपंचाकडे जाब विसरायला गेली. चेअरमनने एखादं 2 वात्याला लावलं. सरपंचाची बायको आमच्या घरी भांडा आली. काय चुकलं गाण्याचं सांगा. अरे पण मी काय म्हणतो रामभाऊ अतिक्रमण झालंय का नाही? अरे पण घरात आण खायला नाही गावाच्या राजकारणाचं काय करायचं? तुझ्या घरात आण खायला नाही ती रामभाऊ काय अध्यक्ष काय म्हणते ते ऐकून घ्या. अतिक्रमण कधीपासूनचं? 10 वर्षापासूनच आहे. तुम्ही का काढलं नाही तुमच्या सरपंचाच्या कालावधीत? ग्राउंड मी केलं आणि अतिक्रमण त्यांनी केलं. तुमचं काय डोळं काय झालं डोळं? आमच्या डोळ्याचं कशाला काढता? खरं दाबण्यासाठी तुम्ही असं बरं बोलताय. ही तुमची जुनीच खोडा युग. ह्याच्यात इंटरेस्ट घ्या. तुम्ही खरं सांगा. आम्ही जातो सरपंचाकडे. ह्याच्यात तुम्ही इंटरेस्ट घेणार आहे का? घेणार आहे. शांत राहा. सरबत घेऊ थोडं डोकं शांत होईल. रामभाऊ तू फक्त म्हणतो हाणतो. चला चला सरबत घेऊ थोडं डोकं शांत. थोडं शांत घेऊ. चला जावाय बापू ती कालचं लाथाळ मिटलं का? ती सरपंच बाई बोंबलत आली इथवर. पहिल्यापासून बॉम्ब आली ती सरपंचीन बाई. शानी नाही भावती शानी नाही तोंडावळी बाई. काहीतरी कारण होतं ना. पण आपण पण शहाणपणाने वागायचं का ना? इतकं हायपर व्हायचं नसतं. अण्णांना सांगायचं मला सांगायचं. हॅलो बाहेर आहे अमेरिकेला म्हणजे निघणार आहे संध्याकाळी. ओके कोणाचा जरी फोन आला ना आता लाईट बिल मागाय फोन आला असेल सांगितलं भाऊ निघाले अमेरिकेला. गणा असं पण काय लाडाला यायचं नाही सुन बाई देखता. मग मी अण्णा दाखवते आपली तारंबा लगेच म्हणतील संध्याकाळी. गप मग बाळा बरीच का? भाऊ असली किरकोळ दारात भांडणं आलेली त्याला घाबरायचं नाही. भाई भाऊ भांडण म्हणलं की माझ्या तर अंगावरच काटा येतो. कसल्या भांडत होत्या काल त्या? हे बघ भांडायचं का नाही भांडायचं पुढच्यानी विचार करूनच बोललं पाहिजे. इतका दरार असला पाहिजे. इतकं मिळे बोलायचं नाही. जिथली इथं बोलायचं. पुढचा बोलतोय ना जशाच तशी नाही तर ही दुनिया जगू देत नाही. बरोबर आहे. स्वतः खालची उडशा बांधणार तू गेली होय. कसल्या कालवा करत होत्या भाऊ. जणू आता असं वाटत होतं त्यांना काहीतरी होतंय. अयो तू भाऊची ओरिजिनल भांडणं बघितलीच नाही अजून. कसं आहे भाऊ जर 50 लोकांच्या फौजचं घुसलं ना हातात तलवार नंगी तलवार सणा भाऊ. गाना लेकराला काय पण सांगू नका. बाळा जरी आपला दरार असला ना
वचक असला तर तो शब्दांनी दिसला पाहिजे, नजरांनी दिसला पाहिजे. हत्यारण शस्त्र घेऊन धाक दाखवायची गरज नाही. हा म्हणूनच लोक म्हणतात रामभाऊच्या नुसार तोंडाचा दम आहे हात बोलायचं. ते काल बघितलं कसं म्हणून मार खायला गेलता रे तिथं. लय पुढचं बोलू नको. अरे लेकरा देखता मी वळण लावाय बघतोय बरं का श्वेता. याला दापत जा. काय काय ज्येष्ठ माणसांना नाही सांगू वाटत, जिथली इथं दापू नाही वाटत. संस्कारावर येतात पण आपणच संस्कारित राहायचं. हाय का खेळात बी नाही भांडणात बी नाही. ओ अण्णा, खेळातला पराक्रम गाण्याने दाखवायचा, भांडणातला पराक्रम राजकारणातला पराक्रम रामभाऊने गाजवायचा, आणि घरातला पराक्रम माझ्या सुनेने दाखवायचा, अभ्यासाला पराक्रम सुनेने दाखवायचा. आणि तुमची पोरगी आडाणी होती, ढगवाळा होती, हित आणून संस्कार शिकवले, दानपाटा शिकवला, जिमला लावलं, नाचायला लावलं, बोलायला लावलं. इतकं आपलं तत्वज्ञान भारी असतं. माशाच्या पिल्लाला पवाय शिकवावं लागत नाही. मग तिथंच कसं पवा येत नव्हतं. गुडघ्या एवढ्या पाण्यात म्हणायचे बुडले. केसाला धरून मी असं म्हणलं, खडा खडा वाजवल्या. मला नेट रामभाऊची बायको आहे. पोलात तसं होतं म्हणून हत्यार बनलं. पोलादाला ठोकलं हिथं आणून. तलवार बनवलं, खुरप बनवलं, इळा बनवला, शस्त्र बनवलं. कारागीर तसा होता. पण धातू बी पाहिजे ना त्याला तसा. हा भाऊ भाऊ मला बी घेऊन देता का आणून? कशाला? हे जर इळा कोयता खुरप बनवलं असतं की. ए तुझं उकाळ बनवू का तोंड कुठून? लेकराला माझ्या काय म्हणत जाऊ नको. भाऊ तुम्ही बसा गप्पा मारत, मी तुम्हाला सरबत आणते. हा आणा आणा. ह्याचं नको ऐकत बसू. गेला का लवकर पप्पू जोडून माणसं वरडायला लागल्यात. सरपंच तुम्ही जाऊन सावलीला बसा राव. अरे मला इथं लक्ष, मी जर सावलीला गेलो ना तू निघून जाशील. नाही राव जात. एक तर उन्हाळा आहे, लोकांना पाणी लागते टायमाची टायमाला. तुमच्यामुळे राव इथं ही जोडा बी जमा नाही राव. तुम्ही माग किरकिर का नाही तुम्ही लावा राव जरा. नाही नाही, अरे समक्ष असल्यावर फरक पडतो. काय करतोय? हा बसा नाही सरपंच. सरळ कर सरळ कर सरळ कर. तुम्ही किरकिर कर नका फक्त. नाही नाही काय होते तेव्हा. जाऊन बसा तुम्ही तिथं. बसवलं का? राव आधीच इथं सकाळी जेवलो नाही राहून तुम्ही माग मग लागताय राव. अरे आम्ही जेवलोय का बाबा? सरपंच ओ सरपंच, अरे काय चेष्टा येणार आहे ही. सरपंच सरपंच ओ सरपंच, ही चेष्टा करतो काय? हॅलो चेअरमन तुम्ही कुठे आहे? काय झालं एवढा गडबड? अहो सरपंच गप पडले तर. काय सांगतोय? हा काहीच कळा नसतं. हा कुठं टाकायला होती पाणी मी हे करत होतो आणि पाईप जोडत होतो. या काय उन्हात चक्कर आले झाले पडले डायरेक्ट. हो तुम्ही या की राव लवकर. अहो मी पप्प्या गावाला आलो यार मेवण्या तिकडे. तू परत कोणाला तरी गाडी बिडी बोलून दवाखान्यात नेला का लवकर? काय ते सरपंच होणार उगं. जा जा लवकर जा लवकर. बरोबर चालत. हो हो लवकर लवकर जा. गाणं लावतो पण. हॅलो हॅलो गाणा. हा कुठे आहे? हाय घरी. हाय की गाडी घेऊन येतो का लगेच? जा, क्रिकेट खेळायला फोन आला असेल. कुठं? टाक खालीच आहे. हा अरे ते सरपंचाला चक्कर आली. हा काय ती गपच पडले तर बोला नाहीत पण टाक खाली. लवकर गेला गाणं फक्त. हो आलो 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 आलो. हो 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 चालते चालते. हो हो येला का लवकर ये रेला का. बघितलं का? हा क्रिकेट खेळायला फोन आला की लागल्या उकळ्या फुटायला. क्रिकेटचा विषय नाही, कर्माची फळ. कर्माची फळ दुसरं काय? तुमचा दुश्मन विरोधक विष देण्याच्या ऐवजी गुळानेच मिळाला. कोण? सुदाम नेवशे पडलाय चक्कर येऊन आणि पप्प्या मला म्हणतोय गाडी घेऊन येतो का? मोकळा वय तसाच मरू द्या की. हा सरपंचाला चक्कर आले आणि मग हात पाय खुडतोय भाऊ. मला वाटतं तासा 2 तासात मरू बी शकतोय. बरं का पाटील, बोला अध्यक्ष. आता मी काय करणार आहे, पोलीस स्टेशनला एक अर्ज देतो या. का? ही गावात गाव भडकावण्याचं जी कामं करतात ना, त्यांना पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये 4-5 दिवस नेऊन चांगलं रिमांड काढा, पट्ट्याने हाना सांगणार या. गावातली का भडकतीत माहिती का ही राजकारणी लोक?
विरोधी पक्षाला बघितलं की सत्ताधाऱ्याचं पीत खवळतो आणि बर. ह्यालाच राजकारण म्हणते ते. आणि ते आपल्याला भोगावं लागतं त्यांचं. बर ह्या माणसाला घरात खायला काय आहे का? ह्या माणसाला घरात खायला आहे का? पंचायत आहे खायची? हाय हाय. आणि ज्याला त्याला फाडीन तोडीन हा. प्रत्येक वेळेला रामभाऊच्या आधी ही माणूस असतो या. गुप्ती आहे, चाकू आहे. तुमच्या घरात खायला आलो काय मी? ए तांट्या, तुमच्या घरात खायला आलो काय? 9 लाख रुपये बायकोच्या खात्यावर बॅलन्स आहे माझ्या. बायकोनं बेकारी नाही मी. बायकोनं कष्ट करून गुरंढोरं पाळून बॅलन्स जमावला आहेत. माझी बायको इथे. तुमचीच बायको आहे, पण मला सांगा ना तुमचं कितीच पैसे आहे त्याच्यात? होय, मी काम केलेला पैसे मी निमेची 10 रुपये नियमा बायकोकडे देतो. हे बाळू, 10 रुपयावर जशी नशे येते का नाही तसं चांगला प्रपंच करणं, बायका पोरावर प्रेम करणं ही सुद्धा एक नशे आहे. तुम्ही नका सांगू मला. मग तुम्ही नका आम्हाला शिकू. मग काय हा, मग कोण तुम्हाला शिकवतं तुम्हाला? पोरं सांभाळायला जमली का तुम्हाला? हा. एक पार गेलं ह्या तोंडाने दुसऱ्या मारतय सापा सापा. संस्कार लावा. आणि तू काय शिकवा. उगाच असा मोठा झाला ना आमच्याशिवाय. हा, गुप्ती फाडून टाकीन. गुप्तीच बघायचंय कुठे ती? हा, आणि ती गावातच म्हणायचं असं सुभाषराव, लगेच माझ्याच नावाने तक्रार द्यायची. नाही मी अर्ज देणार आहे की गुप्तीची चौकशी व्हावी ह्यांच्या घरात हा. गुप्ती म्हणून. हा? ते फाडून अहो, रामभाऊ- नाही माझ्याकडे राव. मी कशाला गरीबाला गुप्ती हा, पाहिजे? रामभाऊ- माझ्या घरात खुरपे बघितले. नाही, नाही, हे मला माहित आहे. रामभाऊ सोडवा येतील का तुम्हाला पोलीस स्टेशनला नेल्यावर फटकं बसल्यावर? हा, मला काय मारायची कारण आहे गरीबाला बाबा? मग मी कशाला- कुणाच्या वाळ्या पालो पाचळ पाय दिलाय तवा? मी गरीब आहे बाबा. मी कुणाला त्रास देत नाही. नका तुम्ही मान- माझ्या. अरे काडीची आग महाडीला लावणारा माणूस आहे दारूच्या धुंदीमध्ये ही. सुभाषराव, गाडी पटकीन गाडी. काय झालं? सरपंचाला चक्कर आली. कुठे? ए, बाळू पाटील, कुठे सर? तुम्ही पैसे दवाखान्यात काय? जा. कुठं? दवाखान्यात. तुम्ही दवाखान्यात. अरे कुणाच्या चालावर? शेंड्याच्यात या, शेंड्याच्यात. कुठं शेंड्याच्यात? आम्ही सरपंचाला घेऊन चाललो. चला, चला. सरपंच, ओ सरपंच, उठा उठा. सुभाषराव, चला, चला. काय उद्योग झालं पत्या? एका किती आम्ही ते पाय बसवत होतो एका किती पडलं चक्कर येऊन. सरपंच, ओ सरपंच, डोळे उघडा. रामभाऊ पप्पो गाडी बसवा. गाडी बसव. थांबा, काय होणार नाही सरपंच, थांबा. डायरेक्ट शेंड्याच्यात चला. जे झालं असलं तर डायरेक्ट बारामती गाठू. काय झालंय? चक्कर चक्कर आली? कधी चक्कर आली? काय खाल्लंय सकाळपासून? काहीच नाही. मिसळपाव खाल्लाय. कधी? सकाळी. बीपी ही जागा होय का? इथं दुखतंय का? जी बघू. कधी चक्कर आली? मगाशी मिसळपाव कधी खाल्लाय? 10 वाजता. 10 वाजता. लय तरी खाल्ली काय? नाही काय अहो, पित्त झाले त्यांना, त्याच्यामुळे चक्कर आली असणार आहे. दिवसभर उन्हात माणूस आहे. सरपंच, तुमचं कोण पुतळा बांधणार नाही. गावच्या कामाचं बघून बघून मेला ना. गावगाडा करून ह्याच गावात गाडावं लागेल. कुठल्या सरपंचाचा कुठल्या गावात पुतळा उभारलाय का? घरची बी कामं बघा, घरचं लक्ष द्या. तुम्ही हो आम्हीच आहे म्हणून तुम्ही जिताय. काय सुभाषराव सांगा त्यांना. आईला मेलं असतं. या पाटील, चप्पल काढा. या इथं शेणे डॉक्टर. डॉक्टर, काय झालंय सरपंचाला? चक्कर आली. कशी चक्कर आले राव? तुम्ही चिठी द्या. रुपीची ऐक चाल का नाही? अहो, साखर बिकर चेक करून द्या की सोबत. सगळं चेक केलंय तुम्ही हलक्यात घेऊ नका. हे भावा ते दोघं तुम्ही चिठी द्या. भोळची पुण्याची डायरेक्ट नाही. तुम्ही रेवेला नाही तर कॅम्प हॉस्पिटलला संची दिला. कुठली द्या, मी खर्च करतो एकटा. त्यांनी सांगितलं असतं की दुसरीकडे कुठं तर न्या. अहो, तुम्ही अहो रामभाऊ बघितलं का ना, सरपंचाचं पित्त खवळते त्याने मला आजार झाला असेल. हो पाटील, हा. आमच्या आणू नका. आम्ही जर गडबड केली नसती ना, सरपंच कदाचित दुसऱ्या गावाला गेला. ए, मग तू इतकं का झालं? बस? तुम्ही का
तुम्ही चिठ्ठी द्या डायरेक्ट अँब्युलन्सला फोन करा. अहो, ambulance- अँब्युलन्सला फोन करा. हो डॉक्टर सांगा ह्यांना. मी पुण्याला येतो. ही दळबंदरी पैसा मागच पुढे एवढं बघते. काय झालं नाही. पित्त मिसळ पाव खाल्लाय तरी पिले त्याच्यामुळं तरी प्याला येऊ मिसळ होय पावची. तुम्हाला मागच्या आठवड्यात चक्कर आली उपाशी पोटी झोपला होता म्हणून तेव्हा का तिकडे गेला ना हॉस्पिटलला तुम्ही? आम्ही म्हणत होतो की चला फिल्टरला नेतो. नको 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 तिकडे पळत होता की उसात लपत होता? पुण्यानं केमन गरीबाचं काम आहे. ए मग माझ घ्या आता कसा म्हणतो लय मी खर्च करतो आम्ही हलकटे. आपण सरपंच ना काय गावचं का? आपण डॉक्टर म्हणतात ना काळजी करायचं काय कारण नाही. तरी पेलय ती सरपंच मिसळीतली त्यामुळे पित्त झालं. मिसळीतली तरी कशाला त्या चेअरमनच्या नादी लागताय. आमच्या गटात या तुम्ही आम्ही तुम्हाला चेअरमन करतो. हा मग सरपंच पदावर चेअरमन पदावर आणता का त्यांना? ए बरं जाऊ द्या डॉक्टर आता बरं आहे ना सरपंच? बरं एकदम ओके. माणूस वाचला पाहिजे. किती पैसा जाऊन द्या काय होत नाही. किती करोड रुपये लागू द्या सरपंच वाचला पाहिजे. बरं ठीक आहे डॉक्टरांची फी द्यायला 100 रुपये काढा बरं. ए बाळ्या तोंड बंद कर नाही तर डॉक्टरकडचं इंजेक्शन घेईन मी स्वतः मारीन. गप की जरा. सरपंच मला हे बघू द्या. नाड्या बघू द्या. स्वतःची नाडी पेंटची बांधा नीट. नाड्या बघाय गेला या. बर डॉक्टर आम्ही बाहेर बसतो काय असेल ते इंजेक्शन हे द्या. उपचार करू तासाभरात नीट होतात. काय काळजीचं कारण नाही. हो का आमचं राजकीय किती वैर असू द्या पण माणसाला दुःखाच्या काळात आपण झालंच पाहिजे. म्हणतोय तुम्हाला पुण्याला हलवा पेशंट तर काय झालं नाही गपकी पाटील सांगावं त्याला समजेल. बरं डॉक्टर थांबतो बाहेर आम्ही थोडा. थांबतो मी नाही बाहेर थांबणार बाबा. माझ्या काळजाचा माणूस आहे. ये बाहेर. डॉक्टर आपल्या पद्धतीनं हा करतो. चला. कुठं चाललंय? चालले बचत गटाच्या मीटिंग. अहो बचत गटाची मीटिंग मोर तिकडे. सरपंचाला चक्कर आली. चक्कर आली? हो पाणी टाके खाली. आता का बाय? हो पप्याला सांगितलं दवाखान्यात नाही म्हणून. आम्ही एवढं चक्कर यासारखं काय झालं सरपंचाला? अहो काय झालंय म्हणून काय विचारता राव? कालच्या भांडणामुळे सरपंचाला लय खाली घेतलंय. 2 दिवस झालं कोचामले सरपंच. आता काय मला काहीच कसं म्हणलं नाही ते सरपंच? तुम्हाला कसं काय म्हणणार? काल तुम्ही भांडण केलं पण काय झालं छाटाला बॅट बसल्यामुळं सरपंचाला लय लागलं होतं. पण मी सांगितलं ना तुम्हाला सरपंचाला बॅट हाणली म्हणून. पण ती लय कोचामल्यात करत होतं. पप्याला सांगितलंय काय खर्च व्हायचा होऊ दे डॉक्टरकडे नीट होऊ दे. मी आहे त्याला जबाबदार. फक्त तुम्ही आता रामबाला जाऊन जा बिचरा की बाबा काय म्हणताय तुम्ही चेअरमन? आता दोघातून त्या पत्न्याला ना त्याच बॅटीनं हाणते मी. त्यांना विचारायचंच. तिथं जाऊन जा बिचरा तुम्ही. विचारते म्हणजे सुडती वय चेअरमन. नवऱ्याला मारण एवढं दवाखान्यात पुन्हा काही करायचं ही बी आहे वय. कसं काय झालं का समाधान? आता झालं का समाधान तुमचं? सरपंचाला मारायचं म्हणजे काय चला करी आपलं तुमच्या आपल्या स्वभावाने तरी सगळं बघायचं आलंय तुम्हाला. तुम्हीच मारलंय. कुणी मारलंय? आता आम्ही उलट दवाखान्यात चांगल्यासाठी नेलं होतं. तुम्हाला कोणतरी काहीतरी अर्धी खबर देतात तुम्ही काय वटवट करत आधी हाणायचं मारायचं आणि मग पाठीवरून हात फिरवायचा. सवय येते तुमची पहिल्यापासूनची. ए बाळो आला का त्या काय म्हणतात सरपंचाला मारलंय म्हणतात. उलट रामभाऊने दवाखान्यात नेलंय. काय वहिनी डोक्यावर पडलाय वय तुम्ही? दवाखान्यात नेलंय रामभाऊने राव. चांगलं देवासारखी धावून आली. अध्यक्ष रामभाऊ भांडायला लागलाय वय. यांना सवय येते हाणायचं मारायचं पुन्हा ह्यांच्यावर नाव येऊ नाही म्हणून हात फिरवायचा. काय म्हणतात त्या? पोरे तो वड्याचं तेल वांग्यावर काढायला लागले. वस्तू तिथे माहिती घे. आता तुम्ही बी बोलू मारलंय सगळ्यांनी. मला असं वाटतंय पुन्हा दवाखान्यात नेताय. आई शपथ असं वाटतंय खरं हाणलं असतं तरी चाललं असतं. परवानगी असं हाणायचं मारायची भाषा पोळ्या लागल्या तुम्हाला वहिनी काय झालंय माहिती का? तुमच्या मागाची चांडा माणूस आहे ना तो डोक्यात तुमच्या इज भरावतोय. चेअरमन दगड ते मला काय समज आहे? मग कशाला भोगावताय वहिनीला? काय फुगवते आडाने कधी वागताय तुम्ही? यांनी दवाखान्यात नेलंय अध्यक्षाने रामभाऊनी. मी गेलो दवाखान्यात शेंडे डॉक्टर कडे. नाही काल चुलत पुतण्या गावाला कुठे गेला होता? कुठे गेला होता? कसा भडकावतो माणूस बघितला का? चेअरमन तुम्हाला काय कळतं का? तो माणूस आमच्या माणसाला मारले. तुमचा माणूस मग तुम्ही द्यायचा होता दवाखान्यात. गाडीच्या कशाला मारलेला लावता चेअरमन? आमचा तुमचा नसतो माणूस. दवाखान्यात पहिलं पोहोचवलं गावचा माणूस आहे. चेअरमन वहिनी ऐका
2 दिवसांनी आपण बसू ह्या विषयावरती. माणूस आजारी आहे, काहीतरी तुमचा गैरसमज होतोय. आता काय सुद्धा तुम्ही सारवू नका. अरे माझी कालच चूक झाली, कालच हाताखालनं काढायला पाहिजे होतं. चेअरमन अडकवायचं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. आजाकडे बाबाकडे 40 एकरची जमीन होती, गावचा पुरा झाली 35 एकर विकली. 33 ब्यावला जाय लागेल 5 एकर फुकीन दादाच पुरा करेन. काय टाकायचं बंद करा. फुटकी मग तुला कोण अडवाले? गावातली माणसं वारा ठेवली काय? ऐका ऐका चेअरमन तुम्ही उराला वाळा लावताय. हा तुम्ही कुठे गेलता दवाखान्यात? काय घेऊन गेला? तसं कसं आव कोण पाहिजे ना? गावाला गेल तुला पप्याला सांगितलं दवाखान्यात घेऊन जा म्हणून. गावाला गेलेलं कसं तासात आला माघारी? आणि हिथं बरंच तपाकलाय गाडीच्या आग माडीला लावायला. हो का बाया माणसाला भडकीत थांबा पाटील, चेअरमन उद्या तुम्ही. काय असेल तू उद्या बोलू. सरपंचाची मनस्थिती नाही, उद्या सांगा की हे समजून गेलो. गौरी 1 मिनिट गप. अजिबात आवाज काढायचा नाही. चेअरमन तुम्ही बोलायचं ना. ही जी माणसं जरी विरोधक असली ना, ती माझी जीवभावाची माणसं आहेत. कारण का ह्याच ह्या पाण्याच्या टाकीजवळ उन्हामध्ये मी वाळूमध्ये होरपाळून मेलो असतो. चक्कर आली मला, मला काहीच कळत नव्हतं, समोरचं काही दिसत नव्हतं. ह्या माणसांनी का मला दवाखान्यात नेलं. हा वेळेवर जर उपचार मिळाला नसते ना, मी तडफडून मेलो असतो. वहिनी उलट रामभाऊचे आभार मानायला पाहिजेत की किती विरोधक असलं रामभाऊ तरी राजकारण बाजूला ठेवलं, पण माणुसकीचं दर्शन रामभाऊने दाखवलं. पळत आले ना, आम्हाला सांगितलं सरपंचाला चक्कर आले, आपल्याला दवाखान्यात न्यायचं या. आणि तुमचा जसा नवरा आहे तसा तो गावचा सरपंच आहे. आम्हाला काळजी घ्यावी लागते ना ती. माझं पण सांगा की मी 40,000चं इंजेक्शन द्या हा. पाठवायचं रागात. दवाखान्यात बाळासाहेब काय म्हणत होतं? रागात पाठवा झालं पाहिजे डॉक्टरांना माझं किती लाख रुपये जाऊ द्या, नाही तो कोटी रुपये जाऊ द्या, हे माणूस वाचला पाहिजे. ह्याला डॉक्टर कितलं काय नॉलेज आहे, पण सारखा डॉक्टरना म्हणत होता रक्त पातळ होण्याचं 40,000चं लगेच इंजेक्शन. पैसे नसताना म्हणत होता किती पैसे जाऊ द्या, पण आधार देण्याला महत्व आहे रामभाऊ. पैसा खिशात असो अगर नसो. प्रेम आहे आमचं वहिनी सरपंच. असं तुम्ही इतकं पाण्याला बघ नका. ही चांदी गावात आहेत ना. मी हा अक्षय बेकारी करे ना, अध्यक्ष तंटा मुक्तीचे आणि बलभीम पाटील हे चेअरमनला नीट सांगा. हे काढे लावायला लागला माणूस. अहो शेवट गावातलीच लोक आहेत, आपले दातन आपलीच ओट कोणाला बोलणार मी. पण ते माणूस आजारी पडलाय, त्याचा फायदा नाही घेतला पाहिजे, राजकारण नाही केलं पाहिजे. पण सरपंचाला बी ते गौरीताईला कळायला पाहिजे आपल्या पोटाशी कोण आहे, पाठीशी कोण आहे. आमच्या बरोबर कायम विरोध असाच ठेवा, पण निदान पुढच्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या. काय झालंय काय नाही. आम्ही तिथंच वाळूत बोंबलत पडू दिलं असतं, मेलं असतं सरपंच. कालच्या प्रकरणापासून माझं डोकं लई तापलं होतं भाऊजी. काय डोकं तापले? बरं रामभाऊ, गावगाड्यात काम करत असताना किती जरी विरोध असला, काय जरी असलं तर वेळेला उपयोग जर झाला तरच महत्वाचं आहे. वेळेला धावून येणं महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने गावासाठी आलंच पाहिजे. तुमची आमची काय व्यक्तिगत दुश्मनी आहे का? काय धावून नाही मी पाटील, धावत दवाखान्यात पद आले. मग मला खपत नाही तसलं बाबा. चेअरमन पण राजकारण करणं करा. मी पाया पडतो सकाळ तुमच्या. गाव नासवू नका तुम्ही. तुम्ही नासकाच या, पण गाव नासवतोय तंटा मुक्ती अध्यक्ष चेअरमन. सरपंच आणि चेअरमन गट तट राजकारण जिथले तिथे ठेवलं पाहिजे. पण जर विरोधक किती जरी असला तर त्याच्या सुख दुःखात आपण सहभागी झालंच पाहिजे. काय होतं पाटील, ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं, जेडपीचं इलेक्शन, आमदारकीचं इलेक्शन, असं काय वैर निर्माण करतात. मैत्रीला सुद्धा जात नाहीत किंवा विवाह समारंभात सुद्धा जात नाहीत, भावकीत राहत नाही, भावात राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या पाहिजेत. आणि माणुसकीचं दर्शन ज्या पद्धतीनं रामभाऊने दाखवलं त्याच पद्धतीनं प्रत्येकाने दर्शन दाखवलं पाहिजे. सुभाषराव, ह्यातनं एकच गोष्ट शिकण्यासारखी, जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही. जान आहे तो जहान आहे, पण समजून पण दुसऱ्याला घेणं गरजेचं आहे. वहिनी बरं असू द्या, चुकलं माझं. पण ती लईच काल म्हणजे कसं हात बी लय सुजला होता ना त्यांचा. पण आता असू द्या, चुकलं माझं. तुम्ही केली मदत. म्हणू नको, तू बोलत नाही, तुझं नवऱ्यावरचं प्रेम बोलतय, आनंद आहे उलट. आणि सरपंच एक लक्षात ठेवा, सरपंच बाई, सरपंचांना नाश्ता किंवा जेवण घातल्याशिवाय गावच्या कारभाराकडे पाठवू नका. आपला जीव पण तेवढाच महत्वाचा आहे. मी सळण पाव खाल्ली होती त्याच्यामुळे खाऊ नका घरचं. पाटील अध्यक्ष, माझं चुकलं बरं का. काय राजकारणाच्या जागेवर. पण आज तुम्ही जर नसताना तर आज आमचं सरपंच राहिलं नसतं. पण मी माफी मागतो. काय ह्या गावच्या राजकारणामुळे मी काहीतरी इकडे तिकडे केलं त्याच्यामुळे, पण मी तुमची खरीच माफी मागतो. तुम्ही सुद्धा जर रामभाऊवर एखादं संकट आलं, धावून आलं पाहिजे. बरं असू द्या भाऊजी, पाहुण्याच्या भरात मी पण जरा जास्तच बोलली. बरं असू द्या, आता चला चहा प्यायला सगळीच घरी. चला. मला चेरी पितो होता, मला 6 वाजल्यात मला.
We'll be right back.